पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने गुन्हेगारांवर कारवाया सुरू केल्या आहेत। यामध्ये चाकणमधील काही टोळ्यांवर कारवाया करण्यात आल्या असून एकाच कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे। गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 3 गुन्हेगारी टोळ्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाअंतर्गत कारवाई केली। टोळी प्रमुख अनिरुद्ध उर्फ बाळ्या उर्फ विकी राजू जाधव, सोहन राजू चंदेलिया दोघेही राहणार जाधव वस्ती, प्रद्युम्न राजकुमार जवळगे राहणार चाकण, यश उर्फ गोंद्या आकाश खंडागळे राहणार निगडी, अभिषेक उर्फ बकासूर चिमाजी पवार राहणार चिंचवड, शुभम गोरखनाथ चव्हाण राहणार आकुर्डी, अनिकेत अशोक बाराथे, अश्विन सुधीर गायकवाड दोघेही राहणार दापोडी, यशपाल सिंग अरविंद सिंग देवडा राहणार सांगवी या टोळीवर 15 गुन्हे दाखल आहेत। तसंच टोळी प्रमुख राहुल आप्पासाहेब लोहार राहणार उरोळी कांचन, टोळीतील सदस्य ऋतिक प्रकाश गायकवाड राहणार चाकण तालुका खेड, आकाश दिनकर गायकवाड राहणार मोशी, गगन बबन वहिले, शिवतेज ज्ञानेश्वर ठाकरे दोघेही राहणार डुडुळगाव यांच्यावर 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत। तर टोळी प्रमुख विक्रांत उर्फ सरडा प्रकाश देवकुळे, सूरज राजू चव्हाण, साहिल उर्फ विश्वास मुकेश लोट, शुभम सुमित डिंगिया सर्व राहणार बोबखेल या टोळीवर एकूण 7 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले। या 3ही टोळीतील आरोपींवर चिखली, निगडी, शिरगाव, रावेत, चिंचवड, वाकड, देहू रोड, MIDC भोसरी, दिघी, हिंजवडी, दापोडी, सांगवी, आळंदी, विश्रांतवाडी, खडकी, कोंढवा, उत्तमनगर, चाकण पोलीस ठाण्यात खून, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दंगा करून तोडफोड करणे, गंभीर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करणे, अंमली पदार्थ विक्री करणे, चोरी, अपहरण, शस्त्र बाळगणे अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। 3 जण कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले असून यात चाकणमधील एकाचा समावेश आहे। गंभीर गुन्हे दाखल असलेला साकीब रफिक शेख राहणार धानोरी व आकाश सुभाष आल्हाट राहणार वाल्लेकरवाडी चिंचवड यांना हर्सुल मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे, तर नागेश गोपीनाथ शिंदे राहणार रोहकल चाकण तालुका खेड पुणे यास मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे 1 वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे।